सीपी मुंबई पोलीस भरती 2026 महाराष्ट्रात 8 मार्चला सीपी मुंबई मरोळ या ठिकाणी ग्राउंड झाला आणि ज्या विद्यार्थ्यांचा सीपी मुंबईला 8 मार्चला ग्राउंड झालं त्या विद्यार्थ्यांचा ग्राउंडच्या अंदरचा अनुभव मी तुम्हाला सांगणार आहे। ग्राउंड कशा प्रकारे झालं, त्याचबरोबर मुलांनी आज काही चुका केल्या तर त्यांना डायरेक्ट घरी पाठवण्यात आलं। कोणकोणत्या आपल्या चुकांनी करायच्या, त्याचबरोबर 100 मीटरचा कशा प्रकारे आहे, 100 मीटरमध्ये मुलांना कशा प्रकारे त्या ठिकाणी मार्क्स पडत आहे, कमी पडत आहे की जास्त पडत आहे, त्याचबरोबर जे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, किती वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर थांबून ठेवलं जात आहे। जे काही सकाळी 5 वाजताची बॅच आहे, 6 वाजताची बॅच आहे, 8 वाजताची बॅच आहे, 10 वाजताची बॅच आहे, 12 वाजताची बॅच आहे, 2 वाजताची आहे। तर आपलं 100 मीटर 1600 मीटर रनिंग किती वाजता त्या ठिकाणी स्टार्ट होत आहे, किती वेळपर्यंत ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जातं आणि बाहेर पण किती वाजेपर्यंत त्या ठिकाणी निघत आहे, ग्राउंडच्या अंदरची संपूर्ण माहिती सांगणार आहे। ग्राउंडच्या अंदर कोणकोणते डॉक्युमेंट लागले, त्याचबरोबर पहिला इव्हेंट कोणकोणत्या घेतला जातं आणि सेंटरपर्यंत जायचं असं राहण्याची जेवणाची फ्रीमध्ये व्यवस्था कुठं आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल आणखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून सीपी मुंबई मरोळ या भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर सर्वात पहिले सेंटरपर्यंत जायचं कसं, तर कोणत्या जिल्ह्यातून येत असाल तर पहिले सीएसटीला जा। सर्वात पहिले सीएसटीला आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल। तिथं आल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो सीएसटी पासून आपल्याला जायचं कसं आहे, तर घाटकोपरची लोकल पकडा, 10 रुपये तिकीट आहे घाटकोपरची। घाटकोपर आल्यानंतर घाटकोपर रेल्वे स्टेशनलाच बाजून आहे विद्यार्थी मित्रांनो घाटकोपर मेट्रो स्टेशन। तर घाटकोपर मेट्रो स्टेशनवर आपल्याला जायचं आहे, तिथून जे विद्यार्थी मित्रांनो मरोळ नाकाची आपल्याला त्या ठिकाणी मरोळ नाकाच्या त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो मरोळ नाक्याची मेट्रो आपल्याला पकडायची आहे। मरोळ नाका फेविकॉल मरोळ नाका त्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं आहे। तर मरोळ नाकाला आपण त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथून आपल्याला उतरायचं आहे, तिथून जे विद्यार्थी मित्रांनो पैदल आपल्याला चालायचं आहे। पैदल आपल्याला 1 किलोमीटर त्या ठिकाणी जायचं आहे। 1 किलोमीटर अंतर आहे आणि 15 मिनिटाचा रस्ता आहे। 15 मिनिटामध्ये जर तुम्ही गेले तर त्या ठिकाणी जे सेंटरपर्यंत पोहोचणार आहे। आणि ॲटोवाल्याला जर विचारलं तर ॲटोवाला 70 रुपये 80 रुपये अशा प्रकारे मीटरनं पैसे त्या ठिकाणी मागते, जास्त पैसे मागते। तर ॲटोन जाऊ नका किंवा मग सिटी बसनं जाऊ शकता। सिटी बस 10 रुपये तिकीट आहे, अर्ध्या एका घंट्यात त्या ठिकाणी सिटी बस आहे, टाईम आहे त्या ठिकाणी टाईम लागते, ठीक आहे। तर पैदल गेलं ते बेस्ट राहणार आहे, कारण की महानगरपालिकेचा रोडचं काम बनणं चालू आहे, त्यामुळे त्या ठिकाणी ट्रॅफिक भरपूर राहते, भरपूर ट्रॅफिक जाम त्या ठिकाणी राहते। तर ह्या काही गोष्टीच आपल्याला लक्ष या ठिकाणी ठेवायचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो हे काही झाल्यानंतर जे त्या ठिकाणी आपण मरोळ पोलीस मुख्यालयापर्यंत त्या ठिकाणी गेल्यानंतर, ठीक आहे, तर मरोळ पोलीस मुख्यालय पासून तिथून आपल्याला आणखीन 150 मीटर अंतर पैदल त्या ठिकाणी चालायचं आहे। 150 मीटर पैदल चालल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी जे राम मंदिर आहे, तर राम मंदिरमध्ये सर्वांसाठी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि त्याचबरोबर दोन्ही टाईम आपल्याला भात भेटणार आहे, एक लक्षात ठेवा। तर अशा प्रकारे राहण्याची जेवणाची व्यवस्था त्या ठिकाणी करण्यात आली। तर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं, तर आज काही विद्यार्थ्यांनी चुका केल्या तर तुम्हाला सांगून देतो। भरपूर विद्यार्थी आज जे विद्यार्थी मित्रांनो भरपूर विद्यार्थी आज या ठिकाणी दुपारी 2 वाजता नंतर आले होते, तर त्यांना घरी या ठिकाणी पाठवण्यात आलं। तर ह्या काही चुका आपल्याला करायची नाही। जो काही आपला रिपोर्टिंग टाईम आहे त्याच्या अगोदर आपल्याला सेंटरवर या ठिकाणी हजर राहायचं आहे। जो काही टाईम आहे तर त्या टाईमाच्या अंदर जायचं आहे, कारण की भरपूर विद्यार्थ्यांना घरी या ठिकाणी पाठवलं जात आहे जे विद्यार्थी उशिरा येत आहे त्यांना, ठीक आहे। तर जो काही रिपोर्टिंग टाईम आहे त्या टाईमात जा। तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगून देतो किती वाजेपर्यंत ग्राउंड त्या ठिकाणी होत आहे। जे सकाळी 5 वाजताची बॅच आहे, 6 वाजताची बॅच आहे आणि त्याचबरोबर 8 वाजताची बॅच आहे। या बॅचचं जे ग्राउंड आहे 100 मीटर आणि 1600 मीटर रनिंग 6 ते 10 वाजेपर्यंत त्या ठिकाणी होऊन राहिलं। 6 ते 9 10 वाजेपर्यंत त्या ठिकाणी होऊन आलं 100 मीटर 1600 मीटर रनिंग। त्यानंतर 10 वाजताची बॅच आहे, 12 वाजताची बॅच आहे। तर या बॅचचं जे ग्राउंड होतं आहे तर हे जवळपास या ठिकाणी 11 ते 2 वाजेपर्यंतच्या आसपास त्या ठिकाणी होत आहे 100 मीटर आणि 1600 मीटर। आणि दुपारची जी 2 वाजताची बॅच आहे त्यांचं जे ग्राउंड होतं 4 वाजता त्या ठिकाणी 100 मीटर 1600 मीटर रनिंग अशा प्रकारे त्या ठिकाणी ग्राउंड होऊन राहिलं, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। अशा प्रकारे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया आहे, अशा प्रकारे त्या ठिकाणी आपला ग्राउंड होत आहे। तर आपल्याला जायचं कधी, तर ते तुम्हाला सांगू देतो, जो काही रिपोर्टिंग टाईम आहे त्याच्या अगोदर आपल्याला जायचं। रिपोर्टिंग टाईमाच्या अंदर आपल्याला या ठिकाणी सेंटरवर हजर राहायचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जो काही रिपोर्टिंग टाईम आहे त्याच्या अगोदर आपल्याला जायचं आहे। तर सर्वात अगोदर आज ग्राउंड कशा प्रकारे झालं, सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना गेटच्या अंदर एंट्री दिली। एंट्रीच्या वेळेस जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी फक्त आपल्या बॅग त्या ठिकाणी ठेवावं लागत आहे रॅकीमध्ये आणि वरती आपल्याला डॉक्युमेंट कोणकोणते ठेवावं लागते, आधार कार्ड आणि हॉल तिकीट हे दोनच फक्त डॉक्युमेंट लागते, ओरिजिनल आधार कार्ड आणि ओरिजिनल हॉल तिकीट, बाकी कोणतेही
डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत नाही आणि पासपोर्ट फोटो जे आहे विद्यार्थी मित्रांनो 2 पासपोर्ट फोटो नाही बस बाकी एवढे डॉक्युमेंट लागते बाकी कोणते डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत नाही एक लक्षात ठेवा ठीक आहे। तर हे काही झाल्यानंतर त्या ठिकाणी जे हे वरतं एवढे डॉक्युमेंट न्यायचे आणि आपल्याला ग्राउंडच्या अंदर जाण्याच्या अगोदर फळ फ्रूट त्या ठिकाणी खाऊन जा किंवा हलकासा जेवण करून जरी गेले किंवा नाश्ता करून गेले तरी सुद्धा चांगलं राहणार आहे। तर हलकासा जेवण करून त्या ठिकाणी जा किंवा फळ फ्रूट खाऊन जा जेणेकरून तेवढी काही एनर्जी आपल्या शरीरामध्ये बरकरार राहणार आहे। कारण की 100 मीटर 1600 मीटर गोळाफेक हे सर्व ताकदीचे इव्हेंट आहे। तर हे सर्व ताकदीचे इव्हेंट आपल्याला त्या ठिकाणी मारायचे आहे। तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो आपला जो ग्राउंडचा परफॉर्मन्स आहे हा चांगला ठिकाणी राहणार जर समजा फळ फ्रूट जर ग्राउंडच्या अंदर नेले तर ठीक आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आणि त्याचबरोबर जे आज जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड कशा प्रकारे झालं सर्वात अगोदर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी गेटच्या अंदर एंट्री दिली। एंट्रीच्या वेळेस त्या ठिकाणी मंडपामध्ये बसून ठेवला जात आहे। आपला जो डिटेल इंचार्ज आहे तो सर्वात अगोदर आपल्याला टेबल नंबर पाशी नेत आहे। जो काही तिथं टेबल नंबर आहे तर त्या टेबल नंबर पाशी त्या रांगेमध्ये आपल्याला बसायचं आहे। जो काही रोल नंबर आहे टेबल नंबरचा तर ज्या टेबल नंबरमध्ये आपला रोल नंबर आहे त्या रांगेमध्ये आपल्याला लागायचं आहे आणि तिथं जाय जे विद्यार्थी मित्रांनो त्यांना आपल्याला आधार कार्ड दाखवायचं आणि एक फोटो त्या ठिकाणी चिपकावं लागतं आणि सिग्नेचर मारावं लागतं बस एवढंच त्या ठिकाणी प्रक्रिया आहे। आणि हे काही झाल्यानंतर एक प्रतिज्ञापत्र आपल्यापासून लिहून घेतलं जातं। आपलं नाव त्यावर लिहावं लागते सिग्नेचर करावं लागते त्याचबरोबर ॲप्लिकेशन नंबर त्याचबरोबर आपलं त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो तारीख त्या ठिकाणी टाकावं लागते। हे काही सबमिट केल्यानंतर आणखीन त्या ठिकाणी उंचीपाशी नेल्या जात आहे। तर उंची त्या ठिकाणी घेतल्या जाते तर उंची त्या ठिकाणी 165 सेंटीमीटर छाती 79 सेंटीमीटर फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। तर हे काही झाल्यानंतर जे उंची छाती झाल्यानंतर आणखीन विद्यार्थ्यांना समोर त्या ठिकाणी एक मंडप आहे तर त्या मंडपामध्ये बसवलं जात आहे। या ठिकाणी चेस्ट नंबर दिला जात आहे तर चेस्ट नंबर त्या ठिकाणी दिला जात आहे आणि त्याचबरोबर दोन्ही पायाला ज्या चिपा या ठिकाणी लावून दिला जात आहे आणि चिपा जे विद्यार्थी मित्रांनो दोन्ही पायाला आपल्याला त्या ठिकाणी लावायचे एक लक्षात ठेवा ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे त्या ठिकाणी चिपा आपल्याला बरोबर लावायचे जेणेकरून त्या निसटल्याने पाहिजे निसटली तर आपली जबाबदारी त्या ठिकाणी राहते ठीक आहे। तर हे काही झाल्यानंतर आणखीन एका हॉलमध्ये त्या ठिकाणी मुलांना पाठवलं आणि त्या हॉलमध्ये जे विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी काय होत आहे आपलं त्या ठिकाणी बायोमेट्रिक्स होत आहे थंब वगैरे आपला घेतला त्या ठिकाणी जात आहे त्याचबरोबर आपलं सिग्नेचर त्या ठिकाणी केलं जात आहे आणि त्याचबरोबर आपलं जे कम्प्युटरमध्ये आपलं जे दोन्ही पायाचे जे चिपा आहे त्या स्कॅन केलं जातं आणि हे काही झाल्यानंतर आणखीन समोर आपल्याला मंडपामध्ये पाठवलं जात आहे। आपले काही जे डिटेल इंचार्ज आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी इव्हेंटसाठी नेत आहे। तर पहिला इव्हेंट त्या ठिकाणी होता तर 100 मीटर इव्हेंट होत आहे। तर 100 मीटरचा कसा आहे तर अशा प्रकारे 100 मीटरचा आहे आणि स्टार्टिंग जो पॉईंट आहे इथून स्टार्टिंग पॉईंट होता आहे आणि त्याचबरोबर एंडिंग पॉईंट इथं आहे आणि इथं जे विद्यार्थी मित्रांनो सेन्सर वगैरे नाही वरता सेन्सर नाही खाली पण सेन्सर नाही सेन्सर एकदम एंडिंगला आहे एंडिंगला एकदम खाली सेन्सर या ठिकाणी आहे। तर स्टार्टिंग इथं जशी शिट्टी वाजवली तसे 3-3 विद्यार्थी इथून सोडत आहे। तर अशा प्रकारे 100 मीटर त्या ठिकाणी होत आहे। 100 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच 5 मिनिटांनी त्या ठिकाणी 1600 मीटर रनिंगवर नेत आहे। तर 1600 मीटर रनिंग त्या ठिकाणी होत आहे आणि 1600 मीटर रनिंग मारायच्या वेळेस आपल्याला ट्रॅकच्या बाहेरून नाही धावता जेवढं तुम्ही ट्रॅकच्या बाहेरून धावसान तेवढं अंतर जास्त होणार आहे तेवढं आपला टायमिंग त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जास्त जाणार आहे तेवढं कमी मार्क्स भेटणार आहे। तर जो काही ट्रॅक आहे त्या ट्रॅकच्या काठात धावा जेवढे तुम्ही ट्रॅकच्या काठात धावसान तेवढं अंतर कमी येणार आहे तेवढे जास्त मार्क आपल्याला भेटणार आहे। तर अशा प्रकारे 1600 मीटर रनिंग आहे। 1600 मीटर रनिंग झाल्यानंतर लगेच गोळाफेकसाठी नेलं जात आहे 3 चान्स त्या ठिकाणी गोळा फेकला आहे आणि गोळाफेक झाल्यानंतर आपलं त्या ठिकाणी सिग्नेचर घेतलं जातं आणि त्याचबरोबर आणखीन 50 विद्यार्थ्यांची बॅच त्या ठिकाणी बसून ठेवल्या जात आहे। साहेब लोकांचे सिग्नेचर त्या फाईलवर घेतलं जात आहे आणि आपले सुद्धा 100 मीटर 1600 मीटर रनिंगवर साइन त्या ठिकाणी घेतलं जात आहे आणि हे काही झाल्यानंतर आपल्याला बाहेर केलं जातं। अशा प्रकारे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद जय